आपण पाहतो आहोत ही दृश्य ठाण्यातली आहेत। संस्कृती प्रतिष्ठानची ही दहीहंडी जय जवान पथकाकडनं आता पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय। आपण त्याचीच ही थेट दृश्य सध्या पाहतो आहोत। जय जवान पथकाकडनं 10 थर लावण्याचा प्रयत्न सध्या होतोय। मोठा उत्साह दहीहंडीचा मुंबई आणि ठाण्यामध्ये। ठाण्यामध्ये जय जवानच्या पथकाकडनं 10 थर लावण्याचा हा प्रयत्न। जरा बघा सगळ्यांना व्यवस्थित। चौथा हा प्रयत्न होता जय जवान पथकाचा 10 थर लावण्याचा। जास्तीत जास्त थर लावण्याची ही चढाओढ दहीहंडी उत्सवात आपण पाहत असतो। जय जवान पथक प्रसिद्ध आहे, ख्यातनाम आहे जास्तीत जास्त थर लावण्याच्या अनुषंगाने। ठाण्यामधला हा दहीहंडीचा उत्साह आपण सध्या पाहतो। मुंबई आणि ठाण्यामध्ये खास करून हा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे। टेंभी नाका इथली ही दृश्य आपण पाहतो सध्या। महिला गोविंद पथकानं घ्या। सह्याद्री येते समोर। पाणी द्या जय जवान गोविंद पथकाला, पाणी द्या। पाणी फक्त यायचं कसं तरी थर लावायचं आणि मग ही परिस्थिती येते। काही करू नका, प्रत्येकाला संधी मिळणार आहे। साहेबा चला पटापट करा। जय जवानच्या पथकाकडून 10 थर रचण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत। चौथा प्रयत्न काही वेळापूर्वीच त्यांनी करून पाहिला होता। आपण ही 3 दृश्य पाहतो आहोत। पहिले जे 3 प्रयत्न जय जवान पथकाने केलेले होते 10 थर लावण्याचे। पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न आणि तिसरा प्रयत्न देखील आपल्याला स्क्रीनवर दिसतोय। चौथा प्रयत्न केला होता जय जवान पथकाने काही वेळापूर्वी आणि आता कदाचित पुन्हा एक प्रयत्न देखील त्यांच्याकडनं केला जातोय। आपण त्याची देखील दृश्य पाहतो आहोत स्क्रीनवर सध्या। 5वा हा प्रयत्न असणार आहे जय जवान पथकाचा। हा प्रयत्न यशस्वी ठरतो का हे आपण थेट पाहतो आहोत। काही मिनिटांमध्येच आपल्याला कळेल 10 थर यशस्वीपणे जय जवान पथकाकडनं आता रचले जात आहेत का, लावले जात आहेत का। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।